तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की हे पूर्ण वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे। कोणत्याही प्रकारचं सेल किंवा टार्गेट इथे नाही आहे। कंपनीतर्फे तुम्हाला फ्रीलान्सिंगचं सर्टिफिकेटसुद्धा दिलं जातं। तुम्ही जर गृहिणी असाल आणि तुम्हाला 9 to 5 ऑफिस जॉब करणं पॉसिबल नाही आहे तर अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा अशी जॉब अपडेट घेऊन आले आहे ज्यामध्ये तुमचं 101% सिलेक्शन होणारच आहे। त्यामुळे लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच नवनवीन जॉब अपडेट जे स्पेशली महिलांसाठी आहेत ते मी आपल्या चॅनलवर अपडेट करत असते। मंथली तुम्ही इथे 25,000 ते 30,000 इन्कम जनरेट करू शकता। मी लास्ट टाइम याच कंपनीसाठी वॅकन्सी पोस्ट केली होती। मोस्ट ऑफ कॅन्डिडेट्सचं इथे सिलेक्शन देखील झालं आहे। इथे कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू होत नाही। सो जर तुम्ही 10th पास असाल, स्टुडंट असाल किंवा गृहिणी असाल तर या जॉबसाठी नक्की अप्लाय करा। पार्ट टाइम वर्क आहे। कोणत्याही प्रकारचं सेल किंवा टार्गेट इथे नाही आहे। शिवाय तुमच्या मोकळ्या वेळेनुसार तुम्ही इथे वर्क करू शकता। पूर्ण प्रोसेस व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओचा एकही पार्ट स्किप करू नका। बट हो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। सो वेळ न घालवता व्हिडिओची सुरुवात करूयात। आजची जॉब वॅकन्सी इंडिया मार्टतर्फे आहे। ही कंपनी तुम्हाला फ्लेक्झिबल टाइम प्रोव्हाइड करते। इथे तुम्हाला वीकली पेआउट मिळणार आहे। सर्व माहिती ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करून समजवणार आहे। तसेच फॉर्म कसा भरायचा आहे हे देखील। आपल्या काही सबस्क्रायबर्सला फॉर्म भरत असताना किंवा टेस्ट देताना काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आले होते, त्यामुळे मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही आधी हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी डिटेलमध्ये प्रत्येक ऑप्शन समजून सांगत असते। या जॉबसाठी अप्लाय करण्याआधी रिक्रूटमेंट प्रोसेस शॉर्टमध्ये समजावते। सर्वात आधी तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, देन सेल्फी व्हिडिओ सबमिट करायचा आहे, त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट अगदी इझी आहे। टेस्टचे सर्व आन्सर्स मी व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, त्यामुळे ही अपॉर्च्युनिटी मिस करू नका। जसेच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक कराल तर इंडिया मार्टची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। फॉर्म ओपन झाल्यानंतर पर्सनल डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहेत, जसं की नेम ॲज पर आधार कार्ड, नंतर मोबाईल नंबर मेन्शन करा आणि मोबाईल नंबर तुम्ही तोच मेन्शन करा जो तुमचा व्हॉट्सॲप नंबर आहे, बिकॉज मोस्ट ऑफ कम्युनिकेशन व्हॉट्सॲपवरच होतं। नंतर फोटो तुम्हाला इथे अटॅच करायचा आहे। जेंडर सिलेक्ट करून घ्या। नंतर इथे डिसॅबिलिटीबद्दल विचारलं आहे, ते सिलेक्ट करून घ्या। डेट ऑफ बर्थ मेन्शन करा। लँग्वेज सिलेक्ट करा। इथे तुम्ही अप टू 3 लँग्वेज सिलेक्ट करू शकता। मॅरिड आहात की नाही ते तुम्हाला क्लिक करायचं आहे। वर्क एक्सपिरियन्स मेन्शन करा। फ्रेशर असाल तर 00 मेन्शन करा। नेक्स्ट म्हणजे इथे आधार नंबर आणि पॅन नंबर विचारला आहे। आता तुम्ही म्हणाल की आधार नंबर आणि पॅन नंबर का विचारत आहेत, कारण जे कॅन्डिडेट फॉर्म भरत आहेत ते तुम्हीच आहात का हे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यासाठी इथे डिटेल विचारले जात आहेत। जेन्युइन जॉब आहे, तुम्ही इथे डिटेल्स देऊ शकता। सो इथे सेव्ह अँड कंटिन्यू करा। नेक्स्ट म्हणजे एज्युकेशनल डिटेल्स टाकायचे आहेत। एक्सपिरियन्स डिटेल्स तुम्हाला मेन्शन करायचे आहेत। आता नेक्स्ट स्टेपला तुम्हाला KYC व्हेरिफिकेशन करण्यासाठी सांगितलं आहे आणि लास्ट म्हणजे बँक आणि अदर डिटेल्स तुम्हाला मेन्शन करायचे आहेत। सो ही होती फॉर्म फिल करण्याची पूर्ण प्रोसेस। बाय द वे, व्हिडिओमध्ये पेमेंट प्रूफ, टेस्ट आन्सर आणि इंटरव्ह्यू प्रोसेस याबद्दल डिटेल माहिती सांगितली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा। आणि इंडिया मार्ट वॅकन्सीबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा। तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।